स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. लाडकी बहीण योजनेवर 3,500 कोटींचा जादा खर्च. अतिरिक्त खर्चाबाबत सरकारकडे ठोस स्पष्टीकरण नाही. आर्थिक व्यवस्थापनात त्रुटी असल्याचा कॅगचा ठपका. अर्थसंकल्प बाह्य खर्चातील वाढीवरून राज्य सरकारवर कॅगचे ताशेरे. आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर आक्षेप. राज्याची वित्तीय तूट अधिक वाढल्याचं निरीक्षण. सिद्धिविनायकाच्या दानपेटीत घोटाळा झाल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप. नाव न घेता तत्कालीन अध्यक्ष आदेश बांदेकरांवर निशाणा. खडसे भाजपत घरवापसीसाठी मागे लागल्यात. खडसेंचा भाजप प्रवेश मी थांबवला नाही. गिरीश महाजनांची टू द पॉइंट मुलाखतीत माहिती. नाशिक विधान परिषदेत नरेंद्र दराडे जिंकावेत ही लोकांची इच्छा नव्हती. दराडेंच्या पराभवावर टू द पॉइंट भाष्य. नाशकात बंडखोरी शमवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न झाल्याचाही उल्लेख. मुशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 5 वर. 4 जण अजूनही ढिगाऱ्याखालीच. बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. संकट काळात नेत्यांनी लोकांमध्ये गेलंच पाहिजे. मुशी दुर्घटनेवरून महाजनांनी टोचले नेत्यांचे कान. संकट काळात लोकांना मदतीचा हात देण्याचाही सल्ला. रमेश म्हात्रेचा मुलगा 1 वर्षांपासून फरार. तक्रारदार कल्पेश जोशी यांचा गंभीर आरोप. म्हात्रेंचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी. विदर्भ मराठवाड्यावर वरुण राजा रुसला. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्येही पावसाची दांडी. पाऊसधारांऐवजी बळीराजाच्या डोळ्यात अश्रूंचा पूर. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आता विस्तारानं आपण बघणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक नियोजनावर कॅगनं आपल्या ताज्या अहवालात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सन 2024-25 या आर्थिक वर्षात सरकारनं या योजनेवर बजेटच्या आर्थिक तरतुदीपेक्षा 3,500 कोटीहून अधिकचा खर्च केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. बघूयात. लाडकी बहीण योजनेबाबत कॅगचे ताशेरे. योजनेवर 3,500 कोटींचा जादा खर्च. अतिरिक्त खर्चाबाबत ठोस स्पष्टीकरण नाही. कॅगच्या ताशेऱ्यांवरून राजकारण तापलं. महाराष्ट्रात महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी ही योजना चर्चेत येण्याचं कारण ठरलंय भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगचा अहवाल. लाडकी बहीण योजनेतील खर्चावरून कॅगनं ताशेरे ओढलेत. कॅगच्या या निरीक्षणामुळे राज्य सरकारसमोर अनेक आर्थिक प्रश्न उभे राहिले. 2024-25 या आर्थिक वर्षात योजनेवर मंजूर तरतुदींपेक्षा तब्बल 3,541.16 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आले. या वाढीव खर्चामागील कारणांबाबत संबंधित विभागाकडून समाधानकारक माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याची नोंदही करण्यात आली आहे. अहवालानुसार महिला आणि बाल विकास विभागासाठी सुरुवातीला 26,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर लेक लाडकी योजनेतील 3,490.75 कोटी रुपये या योजनेकडे वळवण्यात आले. त्यामुळे उपलब्ध निधीची रक्कम 29,693.9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र प्रत्यक्ष खर्च 33,237.24 कोटी रुपये इतका झाल्यानं मोठ्या प्रमाणात अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचं समोर आलंय. दीर्घकालीन विकासापेक्षा कल्याणकारी योजनांच्या हस्तांतराकडे सरकारचा कल असल्याचं निरीक्षण कॅगच्या अहवालात नोंदवण्यात आलंय. परिणाम गृहनिर्माण खर्च 54.60% घटला. पाणी पुरवठा स्वच्छता खर्च 31.8% घटला असल्याचं कॅगचं निरीक्षण आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बजेटचा अंदाज बांधणं, खर्चावर नियंत्रण ठेवणं आणि एकंदरीत आर्थिक व्यवस्थापन यात मोठ्या त्रुटी असल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलं. सरकारनं मोठ्या थेट लाभ हस्तांतरणाच्या योजनांसाठी अर्थसंकल्प तयार करताना लाभार्थी व्याप्ती आणि निधीच्या गरजा याचं व्यवस्थित मूल्यांकन करण्याचा सल्ला कॅगनं दिला. तसंच निधी ठेव खात्यांमध्ये पडून ठेवण्याऐवजी केवळ तात्काळ खर्चासाठी आवश्यक असेल तेव्हाच तो काढला जाईल याची खात्री करावी असा सल्ला कॅगनं सरकारला दिला. कॅगच्या या अहवालावरून विरोधकांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारला लक्ष्य केलंय.
85 लाखापेक्षा जास्त बोगस लाभार्थींना जो लाभ दिला ती गंभीर चिंता आहे. आता ही तुम्ही वसुली कशी करणार आहात? आर्थिक बेशिस्त यालाच म्हणतात ना. ज्यांची गुणवत्ता नाही, ज्यांना मेरिटवर हा लाभ घेता येत नाही, अशा लाखो बोगस लोकांना मतं विकत घेण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही शेकडो कोटी रुपये दिलेत. हीच आर्थिक बेशिस्त आहे. आता काय करणार आहात तुम्ही? मी आभार मानले सरकारचे, चांगल्याला चांगलं म्हणतो, पण खात्यात तर पडायला पाहिजे. नुसते अनाउन्समेंट्स होत नाही ना. सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, त्याचं ऑडिट केलं पाहिजे. मला तर विचार SIT स्थापन करा की लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याच्यात इतके सरकारी लोक आले कसे, इतके पुरुष कसे आले? जर लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात भाव गेला कसा? कॅगच्या अहवालात लाडकी बहीण योजनेवर ताशेरे ओढण्यात आले, ज्यावरून विरोधकांकडून या योजनेवर सरकारवर टीका केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केला. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ह्या राज्यातल्या महिलांना सक्षमीकरणाकडे नेण्याकरता केलेली आहे. निश्चितपणे त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा राज्यातल्या लाडक्या बहिणींना होतोय. आपल्या प्रचारात 1,500चे 2,000 द्या बोलणारे, कोर्टामध्ये जाऊन लाडक्या बहिणींना पैसे देऊ नये सांगणारे, आता त्या ठिकाणी पुन्हा आर्थिक बोजाचं त्या ठिकाणी बोलत आहेत. नेमकी लाडक्या बहिणींच्या बाबतीत तुमची भूमिका काय? त्याच्यामुळे मला वाटतं पुतणा मावशीचं प्रेम दाखवू नका. तुम्हाला लाडक्या बहिणींना जे सरकार देते त्याबद्दल पोटशूळ आहे आणि त्या भावनेतनंच अशा प्रकारची आपली वक्तव्य येत आहेत. त्या ठिकाणी कितीही खर्च झाला तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे, लाडक्या बहिणींची त्या ठिकाणची मदत आम्ही बंद करणार नाही. लाडकी बहीण योजना आणि योजनेचा खर्च कायमच चर्चेचा विषय ठरला. लाडकी बहिणीसाठी इतर खात्यांचा आणि योजनांचा पैसा वर्ग केल्याचं समोर आलं. आता कॅगनंही या योजनेतील खर्चावर ताशेरे ओढल्यानंतर सरकार या योजनेत काय बदल करतं याकडे लाडक्या बहिणींसह सर्वांचं लक्ष राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. कॅगच्या अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले. 2024-25 या आर्थिक वर्षाअखेर राज्याचे अर्थसंकल्प बाह्य खर्च 28,325 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे ताशेरे कॅगनं ओढले आहेत. यात राज्यातील जलजीवन मिशन योजनेतील त्रुटींवर सुद्धा कडक शब्दात ताशेरे ओढण्यात आले. पाहूयात. कॅगच्या अहवालात राज्य सरकारवर ताशेरे. सरकारच्या आर्थिक पारदर्शकतेवर सवाल. राज्याची वित्तीय तूट अधिक वाढल्याचं निरीक्षण. जलजीवन मिशनच्या कामावरही ठपका. कॅगच्या ताज्या अहवालात महाराष्ट्र सरकारच्या खर्चावरून आर्थिक पारदर्शकतेवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रावरचं अर्थसंकल्प बाह्य कर्ज थेट 28,325 कोटी रुपयांवर पोहोचलं. पण ही कोट्यवधी रुपयांची देणी राज्याच्या अधिकृत अर्थसंकल्पीय कागदपत्रांमध्ये न दाखवल्यानं राज्यावरील एकूण कर्जाचा बोजा कमी दिसत असल्याचं कॅगचं म्हणणं आहे. विधिमंडळाच्या अपरोक्ष हे करण्यात आल्याचा आक्षेपही कॅगनं नोंदवलाय. महसूल तुटीमध्ये वाढ, बांधील खर्चाचे वाढते ओझे या राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतच्या गंभीर बाबींकडेही या अहवालामध्ये लक्ष वेधलंय. राज्याने वित्तीय तूट कायद्यातील GSDPच्या 2.74% मर्यादित ठेवली असली तरी महसुली तूट 29,994.46 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ राज्य दीर्घकालीन विकासात्मक मालमत्ता निर्माण करण्याऐवजी दैनंदिन प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी कर्जावर अधिक अवलंबून राहत असल्याचं स्पष्ट होतं, असं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं. एक लक्षात ठेवा, कुठलंही सरकार हे प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नसते. प्रत्येक या देशातलं सरकार त्या ठिकाणी कर्ज घेत असतं आणि कर्ज घेण्याची एक मर्यादा असते, ती ओलांडू नये अशा प्रकारचे निर्बंध असतात, निकष आहेत. आणि त्यामुळं आपली कर्ज घेण्याची क्षमता अजून खूप बाकी आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कर्जबाजारी राज्य झाले, आर्थिक बोजा त्या ठिकाणी पडला आहे. अशा प्रकारच्या टीकेला काही अर्थ नाही. जलजीवन मिशन अंतर्गतच्या योजनेवरही कॅगच्या अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं 85% अधिक घरगुती नळ जोडण्या पूर्ण केल्याचा दावा केला असला तरी कॅग अहवालात नियोजन, अंमलबजावणी, आर्थिक व्यवस्थापन आणि देखभाल यात गंभीर कमतरता असल्याचं स्पष्ट झालंय.
कॅगच्या परफॉर्मन्स ऑडिट अहवालानुसार मार्च 2024 पर्यंत गाव, जिल्हा आणि राज्यस्तरावर योजना अंमलबजावणीत उणिवा आढळल्यात. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय. 8 लाख कोटी रुपये फक्त या जलजीवन मिशनवर तिथं खर्च केलेत. त्यातले 4.5 लाख कोटी रुपये पाईपवर खर्च झालेत आणि या 4.5 लाख कोटीपैकी 3 लाख कोटीच्या पाईप या फक्त गुजराती कंपनीकडनं घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काय कॅगली ठपका टाकलेला आहे, एक तर प्रक्रियेवर, प्रोसिजरवर आणि काही फेवर काही लोकांना केले त्याच्यावर आहे. पण 3,000 कोटी हा जो काही आकडा काढलेला आहे तो फक्त ठराविक टेंडरमधला काढलेला आहे. कॅग 100% ऑडिट करत नाही. कॅग ऑडिट करत असताना ठराविक केसेस टेस्ट म्हणून ते घेतात आणि त्याच्यात ते ऑडिट करतात. जर त्या टेस्ट केसेसमध्ये 3,000 कोटीचा आकडा असेल आणि तुम्ही ओव्हरऑल जर केसेस घेतल्या तर हा आकडा 1 लाख कोटीपेक्षा जास्त जाऊ शकतो. देशातल्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी पिण्याचं चांगलं पाणी मिळालं पाहिजे, याच्याकरता ऐतिहासिक योजना देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशभरामध्ये जलजीवन योजना आणली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये देखील त्या ठिकाणी कामं देण्यात आलेले होते. परंतु याच्यामध्ये जर का काही अनियमितता असतील तर निश्चितपणे त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर देखील कारवाई होईल. कॅगच्या अहवालातून सरकारच्या आर्थिक नियोजनावर ताशेरे उडत अर्थसंकल्प बाह्य खर्चावर सवाल उपस्थित करण्यात आलाय. निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून राजकीय पक्ष लोकप्रिय आणि मतदारांना थेट फायदा देणाऱ्या योजनांवर भर टाकतात. पण या अतिरिक्त खर्चामुळे राज्याचं आर्थिक गणित चुकण्याची भीती असते. असाच काहीसा संकेत कॅगच्या अहवालातून देण्यात आलाय. त्यामुळे या अहवालानंतर आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. एकीकडे झाडं तोडायची, दुसरीकडे आता निसर्ग कोपला. तुम्ही हे सगळं आपत्ती व्यवस्थापन करतात आणि मग तुमच्याच भोवती सगळी फिल्डिंग लागते. तुम्हाला अडवणं म्हणजे फडणवीसांना अडवण्याचा हा प्रयत्न आहे. मला इतका अडकवण्याचा प्रयत्न झाला. मला जर हायकोर्ट उलगडण्याचं थोडंसं दिलासा दिलं नसतं तर मी पण 2 वर्ष आत चाललं गेलो असतो. बोलून अडचणीत येतात का? तुमचे काही फोटोज मधल्या काळात व्हायरल झाले. हे राजकीय विरोधक नक्की कोण आहेत? पक्षातले आहेत, पक्षाच्या बाहेरचे आहेत. त्या पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते विनोद तावडे हे खडसेंना जाऊन भेटतात. याच्याकडे गिरीश महाजन कसं बघतात? त्यांची काय घरवापसीची तयारी चालू आहे? खडसेंना पक्षात परत यायचं आहे. आज मला सांगा, पक्ष सोडल्यावर त्यांची परिस्थिती काय आहे सांगा तुम्ही. तुम्ही संकटमोचक आहात आणि संकटमोचकाकडनं इतकं छोटं संकट पण टू द पॉइंट विथ कमलेश सुतार. स्पेशल पार्टनर ग्रीन हार्वेस्ट. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. देशात राम मंदिराच्या दान चोरीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता महाराष्ट्रात सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवरून राजकीय वाद सुरू झालाय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सिद्धिविनायक मंदिराच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता झाल्याचा आरोप करत ठाकरेंच्या सेनेला लक्ष्य केलंय. त्यामुळे राम मंदिराच्या दान चोरीवरून तापलेलं राजकारण आता सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटी भोवती फिरू लागलंय. बघूयात. विरोधकांचा राम मंदिर दान चोरीवरून हंगामा. शिंदेंचा सिद्धिविनायकच्या दानपेटीवर निशाणा. आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमिततेचा आरोप. ठाकरेंच्या सेनेसह मवियाचा शिंदेंवर पलटवार. विरोधक राम मंदिर दान चोरीवरून हल्ला चढवत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा प्रतिहल्ला केला आणि शिंदेंच्या निशाण्यावर होते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते. त्यामुळे भाविकांच्या आस्थेचं मंदिर आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचं दिसतंय. मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विधान परिषदेत चर्चेला गेलंय. अर्थात ते श्रद्धेमुळे नाही तर घोटाळ्याच्या आरोपांमुळे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तत्कालीन सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मंदिरातील दानपेटी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे शिंदे यांनी थेट नाव घेतलं नाही, मात्र त्यांनी दाखवलेल्या कागदपत्रांवरून आणि आरोपांच्या दिशेवरून त्यांचा रोख ठाकरे शिवसेना युबीटी नेते आदेश बांदेकर यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाही आहे. शिंदेंनी नाव न घेता आदेश बांदेकरांच्या कारभारावर निशाणा साधलाय, पण शिंदेंचे हे आरोप आदेश बांदेकरांनी फेटाळून लावले आहेत. माझ्या काळात एक जरी गैरव्यवहार सिद्ध झाला तर त्याच मंदिरासमोर मला फासावर द्या. गणपती बाप्पाच्या डोळ्यात पाहून बोलू शकतो की आम्ही कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. पुरावे असतील तर कारवाई करा, पण विनाकारण आरोप करून दिशाभूल करू नका, असा आदेश बांदेकर म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेनेही शिंदेंचे आरोप फेटाळले. सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासानं आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जेवढं उत्तम काम केलं तेवढं कधीच होऊ शकत नाही, असं म्हणत राऊतांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलं. बांदेकरांनी सिद्धिविनायकच्या निधीचा सामाजिक कार्यासाठी वापर केल्याचं राऊत म्हणाले. की सिद्धिविनायक मंदिर आम्ही ज्या पद्धतीनं सांभाळलं आणि त्याच्या निधीचा जो सामाजिक कार्यासाठी विनियोग केला तो यापूर्वी कधीच झाला नव्हता. आत्ताच मला एक आमचे कार्यकर्ते भेटायला आले. ते घाटकोपर परिसरामध्ये डायलिसिस केंद्र उभं करतायत. जागा त्यांची स्वतःची आहे आणि आदेश बांदेकर अध्यक्ष असताना त्यांनी डायलिसिस केंद्रासाठी मशीन घेण्यासाठी एक रक्कम मंजूर केली. त्यानंतर सत्ता बदलल्यावर जेव्हा ते कार्यकर्ते नव्या अध्यक्षांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी ते डायलिसिस केंद्रचा निधी रद्द केला. विशेष म्हणजे मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंचे आरोप फेटाळले. हे केवळ राम मंदिर दान चोरीवरून लक्ष विचलित करण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यांना चौकशी लावावी ना, मुद्दा एकदम क्लिअर आहे, चौकशी लावावी. तुम्ही सत्तेत आहात, निदान देवाला तरी सोडा. आत्ता तुम्ही 500 कोटी जेव्हा महानगरपालिकेच्या निधीतून सिद्धिविनायक मंदिराला देता शिवशोभीकरणाच्या नावावर, असं कोणतं शिवशोभीकरण तुम्ही करणार ते एवढ्याशा छोट्याशा आवारात 500 कोटीचं? ह्यात देखील भ्रष्टाचार आहे. मग याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे किंवा तो निधी थांबवणं गरजेचं आहे. थांबवणार का तुम्ही? त्यांनी जे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस सुरू केलेलं आहे त्याच्याकडून कुठेतरी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे सगळे करत आहेत. पण एकच मी त्यांना विचारतो, हिंमत असेल आणि खरोखर जे ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो, माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांच्यात एक थोडं कणभर जरी असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं ते ट्रस्टीजनं नेमलं कोणी, चंपतरायला नेमलं कोणी, अनिल मिश्राला नेमलं कोणी, जी दानपेटीत चोरी झाली आहे ते ट्रस्टीजला कोणी नेमलं, उज्जैनमध्ये जे मुख्यमंत्री लुटलं ते मुख्यमंत्र्यांना कोणी नेमलं, हे त्यांनी हिंमत दाखवावी बोलण्याचं. विरोधकांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंसह भाजपनं पुन्हा एकदा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अनियमिततेवर सवाल उपस्थित केले. उन्होंने कहा था किल्लेदार जी ने, मनसे के लीडर ने, कि सिद्धिविनायक को धोखे और वहाँ पहुँचते थे खोके. अब ये मेरा नहीं है बोलना, मैंने नहीं बोला है, ये उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस किया था, उसका दाखिला मैंने दिया है. त्यांना या विषयाची माहिती मिळालेली आहे, त्यांनी सभागृहात सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळं दुसऱ्यावर आरोप करत असताना आपल्या असणाऱ्या ट्रस्टींनी काय केलं हे त्या ठिकाणी समजून घ्या. आणि एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 4 बोटं आपल्याकडे आहेत याचं भान आणि जाणीव असावी, अशा प्रकारचा टोला शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी मारलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं राम मंदिरातील दान चोरी विरोधात रामरक्षा आंदोलन सुरू केलं.
याच आंदोलनाची धार कमी करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी थेट सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटल्याचा आरोप करत ठाकरेंच्या नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे दानपेटीच्या मुद्द्यावरून तापलेल्या या राजकारणात पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. कल्याण डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रेचा मारहाणीचा कारनामा आपण बघितला. संपूर्ण राज्यभरात त्यामुळे संतापाची लाट आली. त्यानंतर कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने आजारपणाची नाटकं केली, पण आता त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा पुढे येते आहे. इतकंच नाही तर त्याचा मुलगाही वर्षभरापासून फरार असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे त्याला अटक करून म्हात्रेचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. पाहूयात. कल्याण डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे आता जेलची हवा खातोय. डॉक्टर मारहाण प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. या प्रकरणानंतर त्याचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत. रमेश म्हात्रेवर वेगवेगळे 18 गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पण त्याहून आणखी गंभीर म्हणजे म्हात्रेचा मुलगा प्रवीण म्हात्रे हा तर चक्क वर्षभरापासून फरार असल्याचं बोललं जात आहे. बोगस 7/12 प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, पण तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारदार कल्पेश जोशींनी केलाय. रमेश म्हात्रे यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाकडून कोणतंही अनधिकृत बांधकाम झालं नसल्याचं लिहून दिलं होतं. पण मुलानेच कागदपत्रात फेरफार करून बेकायदा इमारत उभारल्याचं उघड झाल्यानं आता म्हात्रेचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी कल्पेश जोशी यांनी केली आहे. त्यांचा मुलगा जो प्रवीण रमेश म्हात्रे याच्यावरती बनावट 7/12 तयार करून अनधिकृत इमारत उभी केल्याप्रकरणी विश्वनगर पोलीस स्टेशन डोंबिवली पश्चिम येथे गुन्हा दाखल आहे. तर 1 वर्षापासून हा प्रवीण रमेश म्हात्रेवर इतर आरोपी फरार आहेत, पण पोलीस त्यांना अटकही करत नाहीत आणि त्या गुन्ह्याचा तपासही करत नाहीत. तर कुठेतरी पोलिसांच्या भूमिकेवरती मला संशय येत आहे की पोलीस रमेश सुखऱ्या म्हात्रे हे शिवसेनेचे नगरसेवक असल्याने त्यांच्या मुलाला पोलीस हे अभय देत आहेत आणि या गुन्ह्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी दिलेल्या ॲफिडेव्हिट पुरावे सर केलेल्या तक्रारावरती शासनाने त्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे. नाहीतर एकतर मी खोटे सत्यप्रतिज्ञा दिल्याप्रकरणी एकतर माझ्यावर तरी गुन्हा दाखल करण्यात यावा. याची कायदेशीर कारवाई लवकरात लवकर शासनाकडून करण्यात यावी आणि प्रवीण रमेश म्हात्रे यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी माझी विनंती आहे. आता या म्हात्रेच्या मुलाचे कारनामे आपण बघितले, पण एवढं होऊन सुद्धा वर्षभरापासून पोलिसांना तो सापडत नाहीये. त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय का हा प्रश्न विचारला जातोय. तसंच एवढं सगळं घडल्यानंतर तातडीनं रमेश म्हात्रेची पक्ष आणि नगरसेवक पदावरून हकालपट्टी होणं अपेक्षित होतं, पण ती सुद्धा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे म्हात्रेच्या मागे मोठी राजकीय ताकद आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. पण यावर फार काही न बोलता दोषींवर कारवाई होणार एवढं मोघम उत्तर सत्ताधाऱ्यांकडून दिलं जात आहे. तर रमेश म्हात्रे यांचा मुलगा फरार आहे. गेल्या वर्षभरापासून त्याने अवैधरित्या 7/12 घेतलेले आहेत. असं ज्यांनी ज्या काही गोष्टी केल्या असतील, चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्यांच्यावरती कारवाई नक्की होईल. स्वतः सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता, नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी असो, चुकीचं काम करणाऱ्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई होईल. आता कारवाईचं आश्वासन दिलं खरं, पण प्रवीण म्हात्रे पोलिसांच्या हाती लागतो का? तसंच राजकीय दबाव झुगारून निवडणूक आयोग रमेश म्हात्रेवर कारवाई करणार का हे सुद्धा आता बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट झी24 तास मुंबई. एकीकडे झाडं तोडायची, दुसरीकडे निसर्ग कोपला. तुम्ही हे सगळं आपत्ती व्यवस्थापन करतात आणि मग तुमच्याच भोवती सगळी फिल्डिंग लागते. तुम्हाला अडवणं म्हणजे फडणवीसांना अडवण्याचा हा प्रयत्न आहे. मला इतका अडकवण्याचा प्रयत्न झाला. मला जर हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने थोडंसं दिलासा दिलं नसतं तर मी पण 2 वर्ष आत चाललो गेलो असतो. बोलून अडचणीत येतात का? तुमचे काही फोटोज मधल्या काळात व्हायरल झाले. हे राजकीय विरोधक नक्की कोण आहेत? पक्षातले आहेत, पक्षाच्या बाहेरचे आहेत. त्या पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते विनोद तावडे हे खडसेंना जाऊन भेटतात. याच्याकडे गिरीश महाजन कसं बघतात? त्यांची काय घरवापसीची तयारी चालू आहे. खडसेंना पक्षात परत यायचं आहे. आज मला सांगा, पक्ष सोडल्यावर त्यांची परिस्थिती काय आहे सांगा तुम्ही. तुम्ही संकटमोचक आहात आणि संकटमोचकाकडनं इतकं छोटं संकट पण
टू द पॉइंट विथ कमलेश सुतार. स्पेशल पार्टनर ग्रीन हार्वेस्ट. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार बरसलेल्या पावसानं विदर्भ मराठवाड्याकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे. आधी जून कोरडा गेलाय, त्यातच जुलैमध्ये सुद्धा पावसानं दांडी मारल्यानं विदर्भ मराठवाडाकरांची चिंता वाढली आहे. इथं वरुण राजाच रुसल्यानं खरीप हंगाम अडचणीत सापडला असून आता पिण्याच्या पाण्याचं टेन्शन सुद्धा वाढलंय. मराठवाडा विदर्भावर वरुण राजा रुसला. जून कोरडा, जुलैमध्येही पावसाची पाठ. पाऊसधाराऐवजी बळीराजाच्या डोळ्यात अश्रूंचा पूर. जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात धोधो बरसलेल्या पावसानं आता राज्यात उघडीप दिली आहे. आता पुढील काही दिवस राज्यात पावसाची कुठलीही शक्यता नाही. जूनमध्ये तळ गाठलेली धरण जुलैच्या आठवड्याभरातील पावसानं जवळपास 41% भरले. अल निनोच्या सावटात मुंबईसह कोकण, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला सुखद दिलासा देणारा वरुण राजा मात्र विदर्भ मराठवाड्यावर रुसलेला दिसला. विदर्भ मराठवाड्यात पावसाची प्रचंड तूट निर्माण झाली असून संपूर्ण खरीप हंगामच अडचणीत आलाय. आधीच कमी पेरण्या झाल्यात, त्यात पेरलेलं पीकही जळू लागल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. मराठवाड्यात सरासरी 29 तर विदर्भात 16 ते 18% पावसाची तूट आहे. अकोला 13%, अमरावती 15%, भंडारा 34%, चंद्रपुरात 25%, गडचिरोली 46%, नागपुरात 12%, वर्ध्यात 2%, वाशिममध्ये 29%, तर यवतमाळमध्ये 10%, बीडमध्ये 46%, धाराशिवमध्ये 31%, हिंगोलीत 54%, जालन्यात 39%, लातूरात 33%, नांदेडमध्ये 37%, परभणीतही 37%. भेगाळलेली जमीन, अजूनही जमिनीलगत असलेली छोटी रोपं हे सध्याचं विदर्भ आणि मराठवाड्यातलं चित्र आहे. गेल्या अनेक दिवस आभाळातून एकही थेंब न पडल्यानं उगवलेली पिकं आता डोळ्या देखत करपू लागली आहे. त्यामुळे आगामी वर्षभराच्या उदरनिर्वाहाची चिंता आता बळीराजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. आमच्या भागामध्ये पाण्याचा इतका तुटवडा पडलेला आहे की कारण आम्ही फक्त निसर्गाच्या भरोश्यावर थोडाफार पाणी झाला होता. नेमकं विहिरीला पण पाणी नाही अजून. आता जुलै महिना आहे, जवळपास जुलै महिन्यामध्ये देखील विहिरीला पाणी नाही, कुठल्या बोरला पाणी नाही आणि आमच्या पिकं सुद्धा वाळून जातात. दुबार पेरणीची वेळ ही आमच्या शेतकऱ्यावर आलेली आहे. आता माझं कमीत कमी साहेब 75 वर्ष वय झालेलं आहे. आतापर्यंत 40 वर्षाचा शेती करायला लागलो, पण असा दुष्काळ कधी बघितलाच नाही. मृग नक्षत्रामध्ये वर्षाला पेर होते. यावर्षी जुलै महिना आला, पुन्हा अजून पेर झाली आणि वाळून गेलं. आता बाकीचं कशाने पेरावं, काय आम्हाला काही संकट पडलेलं आहे. आता 4 लेकरं बाळ कशाने जगावं आम्ही. दरम्यान अल निनोमुळे राज्यात पावसाची तूट असणार आहे. सोबतच 2 पावसांमध्ये मोठा खंड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. हे जे मधले दिवस आहेत, या दिवसांमध्ये थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की अडचण येणार नाही. यावेळेस अल निनोमुळे पावसात तूटही राहणार आहे आणि पावसाच्या 2 स्पेलमध्ये डिस्टन्सही राहणार आहे. याकरता आपण आधीपासून शेतकऱ्यांना सांगितलंय. शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात आपलं म्हणणं ऐकून पहिली धूळ पेरणी असते किंवा सुरुवातीची पेरणी असते ती न करता आपल्या ॲडवायझरीवर अवलंबून उशिरा पेरण्या केल्या आहेत. त्यामुळे पाऊस आल्यानंतरच पेरण्या झालेल्या आहेत. मला विश्वास आहे की विहिरी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी इरिगेशनच्या सिस्टीम्स आहेत त्याचा वापर करून यावेळेसही पिकं आपले शेतकरी वाचवू शकतील. अपुरा पाऊस आणि पावसातील मोठ्या खंडामुळे विदर्भ मराठवाड्यातील पिकं संकटात सापडले. त्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असल्यानं बळीराजाची चिंता वाढली आहे. अल निनोच्या स्थितीमुळे हे संकट अधिक गहिरं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामान विभाग आणि सरकारकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करूनच पुढील नियोजन करणं आवश्यक आहे. हिंगोलीहून गजानन माणीसह विशाल खरोळे, छत्रपती संभाजीनगर. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.